बैठक झाली, मागच्या जो तुम्ही ठरवत असतो तो पूर्ण झाला का? पुन्हा एकदा भिवंडी हायवेचा मार्ग जो अजून सुरू झालेला आहे, वाद देखील झाला होता, अभियंत्यांनी कारवाई करायची आदेश. बघा, बऱ्यापैकी मागचे प्रस्ताव मंजूर झाले, परंतु जो रस्त्याचा विषय आहे, मला वाटतं खारीगाव ते वडपे हा रस्त्याचा एवढा निकृष्ट दर्जाचा रस्ता बनलेला आहे. म्हणजे स्वतः मी थर्ड पार्टी ऑडिट लावली, स्वतः MMRDAचे आपले अनिल गायकवाड साहेब यांनी सांगितले की त्याला कंपनीला ब्लॅकलिस्टेड करतोय. आता त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं किस्ती साहेबांनी का प्रोसिजर चालू झालेली आहे आणि आम्ही त्यांना करणार आहोत. पण हे सगळं ठीक आहे हो, पण उद्या काय अपघात झाला, काय झाला, याला जबाबदार कोण असेल? आज या रस्त्यावर आपण पाहिलं असेल किती लोकांचे अपघात झाले, किती लोक मृत्युमुखी पडले, किती अपंग झाले, ह्या सगळ्यात जबाबदार कोण आहे? आणि कुठल्याही परिस्थितीत ठेकेदारावर देखील कारवाई होत नाही. मी स्पष्ट आता सांगितलं की हा ठेकेदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा मुलगा देवेश पाटील आहे, मिहान त्यांची कंपनी आहे, म्हणून त्याच्यावर सरकार कारवाईच करत नाही. हा कुठला नियम आहे? ठीक आहे, आता सांगितलं, खरं बोललं तर बघा, आता डोंगरे साहेब जे आहेत त्यांना समजा उद्या निलंबित केलं, आणि डोंगरे साहेब एक तिथले इंजिनियर आहेत, त्यांना निलंबित करून काय ठेकेदारावर काय कारवाई करणार? तर माझं स्पष्ट म्हणणं आहे शासनाला, कुठल्याही परिस्थितीत ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. थर्ड पार्टी ऑडिटसुद्धा रिपोर्ट हा ठेकेदाराच्या विरोधात आलेला आहे. 66% काम हे निकृष्ट दर्जाचं आहे. म्हणून अशा परिस्थितीत ठेकेदारावर ब्लॅकलिस्टेड नाही. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. पैसा देशाचा आहे, लोकांचा आहे, लोकांच्या कराचा पैसा आहे, तर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल व्हायला पाहिजे. भिवंडी असेल किंवा ठाणे असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं. अनेक वर्ष झाली तरीसुद्धा खड्ड्यांमधून भिवंडीकरांना जो प्रवास आहे तो करावा लागतो. अपघात देखील मोठ्या प्रमाणात झालेले आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती आणि 8 महिन्यानंतर ही बैठक जी आहे ती DPDCची लावण्यात आली. बघा, आता रस्त्यांची कामं, आता जो भिवंडी वाडा रस्ता आहे त्याचं काम झालेलं आहे. आता म्हणजे मध्येच शासनाने 8 दिवसापूर्वी 135 करोड रुपये त्यांना दिलेले आहेत, म्हणून ते काम आता चालू आहे. कॉमन रस्त्याचं देखील टेंडर निघालेलं 250 करोडचं. पण सध्या रस्त्यांची परिस्थिती पाहिली खूप खराब आहे, खूप वाईट आहे. आणि ह्या रस्त्यांच्या खराबीमुळंच ट्रॅफिकची समस्या भिवंडीत आपण पाहिलं असेल. मला वाटतं देशाच्या ह्याच्यात भिवंडीचं नाव असेल ट्रॅफिकमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी बघूया. येणाऱ्या काळात रस्ते वगैरे सुधारणा झाली तर ठीक आहे, नाही झाली तर बाकी खूप मोठं आंदोलन उभं राहील. आणि मी तर म्हणतो लोक वैतागलेले आहेत, कधी काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. याला जबाबदार सर्वस्वी शासन असणार. स्टेमच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही हो अजून, हीच शोकांतिका आहे. 15 ऑक्टोबर 2024 शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना यांनी चौकशी अहवाल मागवला. त्या चौकशी अहवालात संकेत घरत हा त्या पदावर बसतच नाही, तरीसुद्धा त्याला जबरदस्तीत कुठून काय केलं माहिती नाही. आत्ता जवळजवळ 300 करोडच्या ठेवी होत्या, 250 करोडच्या ठेवी यांनी खर्च केल्या. चौकशी करा की ह्या ठेवी कुठं खर्च केल्या. सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा MD संकेत घरतच्या काळात झालेला आहे. आणि बरं, याच्यात आमदार महेश चौगुले असतील, आमदार रईस शेख असतील, मी स्वतः असेल, आम्ही सगळ्यांनी 5-5 वेळा ठाणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिलं. आयुक्त हलायला तयार नाही. अहो, 8-9 महिन्यापूर्वी कोर्टाने आदेश दिले का तो बसत नाही, त्याच्या जागेवर दुसरा अधिकारी नेमा. 15 दिवसाची नोटीस 4 महिन्यापूर्वी काढली, अजूनही निर्णय होत नाही. हे एक संकेत घरतसारखा अधिकारी आयुक्तांपासून सगळ्यांना काय मॅनेज करतो हे बघा ना तुम्ही, किती मोठी मॅनेज आहे. त्याला पॉलिटिकल बॅकअप आहे असं वाटतं? 100% असणार. पॉलिटिकल बॅकअप असल्याशिवाय होणारच नाही. नाही तर अधिकारी का पाठीशी घालतात का हो? आज आयुक्तांना मी स्वतः पत्र दिल्यात, मी 2 वेळा भेटलो, आयुक्त हलायला तयार नाही. कारवाई शेवटी तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी आयुक्तांवर कारवाई व्हावी, मग ह्या गोष्टीत ते काही कारवाई करत नाही. म्हणून त्यावेळेस सुजाता सौनिक मॅडम ज्या होत्या आपल्या, त्यांच्याकडे मी मागणी केली आहे की हे का कारवाई करत नाही. ठीक आहे, आता बघूया कारवाई होतो का नाही. अधिकाऱ्यांवर आदेश दिलेले आहेत, काय वाटतं पुढे कारवाई होईल का त्याच्यावरती? आदेश दिलेले आहेत, कारवाई नाही झाली तर आम्ही आहोतच ना विरोधी पक्षाचे. आमचं रस्ते असतील इतर सर्व मुद्द्यावरून सत्ताधारी अधिकाऱ्यांवरती खापर पडतात असं वाटतंय का? बघा, खापर फोडतात याच्यापेक्षा आता आदेश गेल्यात, महिन्याभरात काम नाही झालं तर महिन्याभरात
खूप मोठं आंदोलन हे लोकांचं उभं असेल, एवढंच मी आजच्या दिवशी सांगेन. अधिकाऱ्यांवर तातूमातूर कारवाई केली जाते, मात्र रस्त्यांची अवस्था अजूनही जैसे ते आहे. कुठेतरी पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष होत आहे का? आपण एक विरोधी पक्षातले खासदार म्हणून कशा प्रकारे ही बाब निदर्शनास आणून देणार? ठेकेदार सत्ताधारी असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि ती कारवाई अधिकाऱ्यांवर केली जातो. तर माझं म्हणणं, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा तुम्ही ठेकेदारांवर कारवाई करा ना. अरे असू दे ना कुठल्याही नेत्याची लोक, काय फरक पडणार आहे? करा ना, तुमचंही साफ काम दाखवा. बघूया आता, बोलल्यात तर खरे कारवाई करतो म्हणून, नाही कारवाई झाली तर जा विचारणार. नाही, मलाही आज आमच्या तिकडच्या आमदारांचा फोन आला होता पाटीलचा. मी सांगितलेलं आहे की 2 दिवसात माझ्या पद्धतीने जेवढं असेल, पहा हे 1 महिन्याचा पगार बिगार ही थातूर मातूर प्रोसेस आम्ही नाही करत. 1 लाख ना 2 लाख रुपये देऊन काय होणार आहे सांगा तुम्ही? तो प्रश्न सुटणार आहे का? पण तसा नाही विषय. मी जेव्हा ट्रक पाठवेन तुम्हाला सगळ्यांना सांगेन. खूप मोठा तो विषय आणि सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळ्यांनी मदत करायला पाहिजे. सरकार कुठेतरी जे हेक्टरी बघा, ड्रगचा जो विषय आहे द्यायला पाहिजे. बघा, एक लक्षात ठेवा, आज खरी वेळ आहे. आज आपण शेतकऱ्यांच्या, त्यांच्या परिवारातल्या डोळ्यातील अश्रू बघा ना. अश्रू बघा ना, काय परिस्थिती आहे हो. आणि अशा परिस्थितीत जर आपण असतो तर काय झालं असतं. म्हणून प्रत्येकाने जर आपल्याला त्या जागेवर ठेवलं तर नक्कीच ही सगळी मदत केली जाईल. शाळे महाविद्यालयाच्या इथे अंमली पदार्थ विक्री होते मोठ्या प्रमाणात आणि असं भिवंडी. आता मी भिवंडीचाच तो ड्रगचा विषय काढला. स्वतः CP साहेबांना, SP साहेबांना बोललो. CP साहेबांना मी स्वतः पत्र दिलेलं आहे आणि पत्रात फक्त नाव नाही टाकलं, परंतु कुठल्या मोठ्या नेत्याचा हात आहे आणि तो कोण ड्रगचा धंदा करतो याच्यासहित सगळी माहिती दिलेली आहे. जो ड्रगचा करायचा तो मुंबईला पळून गेलेला आहे, पण तो अजूनही येतो. आत्ताही सांगितलं आणि जाहीर DPDC मीटिंगमध्ये सांगितलं. आणखी जे काय आहेत त्यांची नावं उद्या मी CP साहेबांना देणार आहे आणि त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाईची मागणी करणार. असा कोणता नेता आहे ज्याच्या देखरेखीखाली किंवा वरदहस्ताखाली ही जे अरे यार, सत्ताधारी पक्षाशिवाय नेते असतात का? विरोधी पक्षाचा धाक चालणार आहे का तिथे? सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत. समजेल ना तुम्हाला लवकरच, कोण आहे लवकरच कळेल. नाही, आता आमरण उपोषण करण्याची गरज नाही, कारण 8 दिवसापूर्वी त्यांना 135 करोड रुपयाचं पेमेंट दिलेलं आहे. त्याच्यामुळे ते काम आता चांगल्या पद्धतीने चालू आहे. ह्या रस्त्यावर गेले अनेकदा कोट्यावधीचा निधी खर्च झालेला आहे, तरी पण देखील दुरवस्था का आणि तिथे बळी पण गेलेले आहेत. बघा, मी आजही सांगतो, सगळ्यात मोठा जर भ्रष्टाचार होत असेल ना तर PWD डिपार्टमेंट सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. तुम्ही कधी ठाणे जिल्ह्याचा विषय सोडावा, पालघरचा विषय, कुठला पण विषय, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होतो. म्हणजे थांबवेल कोण? प्रत्येक नेत्याची, राज्यकर्त्यांची जबाबदारी असतो. शासनाचा, सरकारचा, गोरगरिबांचा पैसा, कराचा पैसा हा व्यवस्थित मार्गी लागला पाहिजे, त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, ही सगळी शासनाची जबाबदारी असते. मामा, DPDC बैठक वेळेत होत नाही, नेहमी सांगितलं जातं की वेळेत होईल असं, मात्र आता यापुढे DPDC बैठक नाही, आज सांगितलं की यापुढे सांगितलं दर 3 महिन्यात DPDCची मीटिंग होईल. नाही घेतली तर आम्ही आवाज देणार नाही. पुढच्या DPDC मीटिंगला तुम्ही बघा, मस्त मजा येईल. देखो, कार्रवाई की तो मांग हुई है. शिंदे साहब ने निर्देश दिए हैं, जो वहाँ के अधिकारी थे उनके ऊपर एक्शन लेने के निर्देश दिए हैं. मेरा कहना ऐसा है कि एक्चुअली एक्शन ठेकेदार के ऊपर होनी चाहिए, क्योंकि निकृष्ट काम वो कर रहे हैं और सत्ताधारी होने के कारण उनके ऊपर किसी का अंकुश नहीं है. अधिकारी भी डर जाते हैं. तो ऐसी स्थिति में अगर आप ठेकेदार के ऊपर एक्शन लोगे तो ही ठीक रहेगा ना. अधिकारी के ऊपर एक्शन लेके क्या करेंगे? तो ये गलत है. मैंने तो मांग किया है कि ठेकेदार के ऊपर एक्शन लिए जाए, उनको ब्लैक लिस्टेड किया जाए और उनके ऊपर देशद्रोह का गुना दाखिल किया जाए. वो तो गई बार केंद्रीय मंत्री थे ना,
कलेक्टर ऑफिस में ट्रैफिक की समस्या में, उनके सामने भी मैंने रखा था, तभी भी कलेक्टर साहब ने बोला हाँ उनके ऊपर एक्शन लिया जाएगा। अभी तो नहीं लिया, अभी देखते हैं लेते कि नहीं लेते। नहीं लेंगे अभी तो ठीक है, आंदोलन करेंगे। सर, सबसे बड़ा मसला ड्रग्स का आपने उठाया है, भिवंडी का 5 डबरियों में से मिलता है। अब देखो भिवंडी में है ना, ड्रग्स का बहुत बड़ा प्रॉब्लम है। इतना है कि छोटे छोटे बच्चे आज आप देखोगे ऐसे स्थिति में है भिवंडी कि कल जाके पूरी भिवंडी की तबाही हो जाएगी। और मैंने आज सीपी साहब को कहा है, गार्डन मिनिस्टर साहब को भी कहा है, शिंदे साहब, कि अगर इसके ऊपर स्ट्रिक्टली एक्शन नहीं लिया जाएगा तो हम आंदोलन करेंगे। इतना पक्का। ओके, थैंक यू। थैंक यू। देखो अभी ये बाढ़ की स्थिति जो है, अच्छी बात है, कुछ एमएलए कुछ एमपी अपनी महीने की पगार दे रही है। देखो मुझे भी फ़ोन आया था, पर मैं महीने की पगार नहीं दूंगा, मैं कम से कम एक ट्रक भर के जो भी सामान है, मतलब जैसे चावल रहेगा, दाल रहेगा, तेल, ये सब भेजने वाला हूँ। एक्चुअली में सबकी एक जिम्मेदारी है, ऐसे टाइम पे सब ने आगे आके जितना ज़्यादा हो सके उतनी ज़्यादा मदद करनी चाहिए। ये एक पगार से कुछ होने वाला नहीं। केंद्र सरकार को पत्र लिखेंगे कि इस तरीके से बाढ़ आई, हाँ मैं कल लिखने वाला हूँ ना, कल मेल भी करता हूँ, आपको देता भी हूँ। सर, वोटपा से लेके थाने तक का जो रोड है और समृद्धि महामार्ग दोनों एक साथ शुरू हुआ था। समृद्धि महामार्ग चालू भी हो गया, मगर ये रोड अभी तक चालू नहीं हो पाया। देखो 650 किलोमीटर का समृद्धि जब बन जाता है और 24 किलोमीटर का रास्ता नहीं बनता है, ये बहुत शर्मनाक बात है। इसके ऊपर आपको समझ में आता है कि ठेकेदार क्या काम कर रहा है, कैसा काम कर रहा है, क्वालिटी का आप देख रहे हो। बहुत गंदगी कर रखी है ये लोग ने। इनके ऊपर तो ब्लैक लिस्ट छोड़ दो, देशद्रोह का गुनाह भी दाखिल होना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।